सो नमस्कार मित्रांनो, तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे माझ्या चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे ट्रॅव्हल विथ पार्टनर 24/7. आणि आज तुम्ही बघत आहात रोड ट्रिप टू पॅराडाईज ही सिरीज, ज्याच्यामध्ये आपण आत्तापर्यंत पोचलो होतो द्रासपासून डायरेक्ट दयालचक इथे. दयालचक हे जम्मू आणि पंजाबच्या बॉर्डरवर स्थित एक छोटंसं गाव आहे, जिथून एक रस्ता जातो जम्मूकडे आणि एक पंजाबकडे. त्यामुळे थोडंसं फेमस आहे आणि छोटे मोठे हॉटेल्स वगैरे स्टेसाठी मिळतात. तर रात्री आपल्याला जास्त काही ऑप्शन नाही मिळालं, म्हणून आपण एका शिवाक रिसॉर्टमध्ये आलो. मॅरेज लॉन आहे आणि काही रूम्स पण तिथे अवेलेबल आहे. 1500 रुपये चार्जेस झाले आणि काही डिनर वगैरे पकडून 580 रुपये झाले. तर सगळं पेमेंट आपण केलेलं आहे, सगळ्या गोष्टी फायनल झाल्या आणि आता निघालो आहोत पुढे. इथून आता पुढे आपला प्लॅन आहे की राजस्थानमध्ये जायचं. राजस्थानमध्ये बिकानेर किंवा देनचोक नावाचं एक गाव आहे, तिथे जायचं. तिथलं हॉटेल एक बघून ठेवलं आहे, तर जेणेकरून हे शोधाशोध करण्याचा थोडासा त्रास नाही होणार. तर चला जाऊया. जर्नी अराऊंड 9 ते 10 तासाची आहे आणि आपले ब्रेक पकडता ते 11-12 तास तर असे पण होणार आहेत. तर चला आता निघूया. आणि ही आहे आपली गाडी. गाडी जेवढी पावसाने काल श्रीनगरमध्ये धुतली तेवढीच ती परत खराब झाली. तर चला जाऊया आणि बघूया आता कुठे परत. आता एक फ्युलिंग ब्रेकची गरज नाही, कालच भरलं होतं. भेटूया डायरेक्ट ब्रेकफास्ट करायला. चला बाय. सो फायनली आपण पोचलो आहे पंजाब राज्यात. मागेच पोलीस चौकी होती म्हणून शूट नाही केलं. डिस्ट्रिक्ट पठाणकोटमध्ये आहोत आता. आणि आता आपले नॉर्मल फोन चालू होतील, कारण जम्मू काश्मीरपासून पुढे फक्त बिलिंग कार्ड चालतात. जे आपले प्रीपेड सिम्स आहेत ते नाही चालत. सो चला बघूया आता. हा पहिला ब्रिज लागला आहे, जो आपल्याला जाताना लागला होता. त्या साईडला कनालसोर बनला आहे. चला जाऊया पुढे. नमस्कार. दयालचकवरनं निघून आपल्याला आता झाला आहे अराऊंड 1-1.5 तास. आणि पंजाब बॉर्डरमध्ये एंटर केल्यावर आत्तापर्यंत आपण बायपास केला आहे गुरदासपूर. पठाणकोट केलं पहिले, मग गुरदासपूर केलं आणि आता आय थिंक धारवाल पण करणार आहोत आणि त्यानंतर करू अमृतसर. तर फेमस ठिकाणं आहेत अमृतसर वगैरे, गोल्डन टेम्पल आणि वाघा बॉर्डर. अटारी बॉर्डर पण पुढे असा बोर्ड होता, पण आपण चाललोय रिटर्न जर्नी, सो आपण इकडे काही थांबणार नाही. आपले मेन डेस्टिनेशन, मेन ट्रिप जी होती ती पॅराडाईजमध्ये होती आणि आता तिथूनच घरी चाललोय. सो हे ऑन द वे लागणाऱ्या ठिकाणांवर आपण काही थांबणार नाही. रस्ता चांगला आहे, स्मूथ आहे, सरळ आहे मोस्ट ऑफ द टाइम, कारण आता इथे कुठलेही डोंगर दऱ्या नाही आहेत. सर्व काही गोष्टी मागे राहिल्या. तर चला जाऊया पटापट पुढे आणि ब्रेकफास्ट साठी थांबूया कुठेतरी, तेव्हा भेटू. चलो बाय. पुढून राईट आहे धरीवाल. तो आता आपण धरीवाल सुद्धा बायपास करतोय. चला बाय. ब्रेकफास्ट करून आता आम्ही निघालो आहोत पुढे अमृतसरला. तर आउटस्कट मधनं चालली आहे गाडी आणि तिथे जे का पंजाबी वैष्णव धाब्यावर आम्ही नाश्ता केला. ब्रेकफास्ट आलू पराठा आणि स्पंदनचा आपला सत्वा बनवून घेतला त्यांच्याकडनंच आणि निघालोय पुढे. तर आपल्याला आजचा ब्रेक असेल देनचोक, एक गाव आहे ऑन द वे राजस्थानमध्ये, तिकडे असेल. सध्या तिकडे जायला आपल्याला 6 hours 59 minutes दाखवत आहे. 5-5:30 पर्यंत पोहोचू. तर बघूया कसा रस्ता आहे, काय आहे आणि कसं पोहोचतोय, कारण अजून एक लंच ब्रेक पण होईल याच्यात. फक्त थोडा उशीर होईल आता, कारण आताच वाजले आहेत 10:30. बघूया दुपारी 2 वाजेपर्यंत वगैरे काय घेता येईल का लंच ब्रेक. चला बाय. रस्ता स्ट्रेट दाखवतोय असाच आणि स्पीड लिमिट वगैरे इथे काय आहे नाही, गाडीची कॅपॅसिटीवर डिपेंड आहे सगळा स्पीड. चला भेटूया पुढे. परत एका वैष्णव धाब्याला थांबून आपण ऑथेंटिक पंजाबी लस्सी प्यायलो. फोटोमध्ये बघितला असेल तुम्ही, एकदम मोठा ग्लास भरून आपल्याला लस्सी प्यायलो. त्याशिवाय एक थंड पाण्याची बाटली आणि स्पंदनसाठी फ्रुटी घेतली, कारण उन्हाळा खूप आहे इथे. एवढे दिवस वरती होतो डोंगरांमध्ये,
थंडी होती तर काही वाटलं नाही. हा पिते पिते तुम्हाला देतो प्यायला. आता उन्हाळ्यात इकडचा उन्हाळा खूप आहे आणि आम्ही आता थंडीत होतो तर ते थोडस अजून जास्त वाटतंय, म्हणून रिफ्रेशमेंट ब्रेक छोटे मोठे घेतोय. आता आपल्याला पोहोचायला अजून 5.5 तास आहेत. आता वाजले आहेत 12:15, म्हणजे 5 तास म्हणजे ऑलमोस्ट झोपायचं आता त्याला. 5:30-6 वाजतीलच. तो बघूया आणि अजून एक लंच ब्रेक पण होईल, तर बघूया आपण किती वाजेपर्यंत पोहोचतोय, कसं होतं. चलो बाय. नॅशनल हायवे 54 वर आहोत आम्ही आणि आम्ही फिरतोय बठिंडा शहरात आणि इथं पुढून घ्यायचा एक लेफ्ट. सो बघूया मॅप आपल्याला घेऊन चाललाय कुठून कुठून, आणि जिथे आपल्याला पोहोचायचं आहे तिथे आता 6चा टायमिंग आहे दाखवतोय. आणि बठिंडा सिटीत काही ठिकाणी सिग्नल सिस्टीम आहे जी फॉलो केली जाते, म्हणून थोडं ट्रॅफिक कमी आहे. बाकी उन्हाळा जोरदार असल्यामुळे असं पण लोक रस्त्यावर नाही आहेत, जे 4 व्हीलर मधनं जात आहेत तेवढेच आणि असे स्कूटरवर ट्रॅव्हलिंग करणारे. चला जाऊया पटापट, सिटी क्रॉस करू आणि हायवेला लागूया परत. सो जस्ट बठिंडा सिटी मधून बाहेर पडल्यावर आपण लगेच आलोय अमृतसर जामनगर हायवेवर. आय थिंक हा एक्सप्रेस वे असणार, जसा समृद्धी आहे किंवा मुंबई दिल्ली आहे, बिकॉज आत्तापासूनच इथे 3 लेन दिसत आहेत, एक मॅक्सिमम, एक मीडियम आणि एक स्लोअर स्पीडसाठी, जी लास्ट लेन मे बी ट्रकवाल्यांसाठी असणार. तर इथे स्पीड सुद्धा मेन्शन केलेला आहे, ट्रकसाठी 80 आणि कार्ससाठी 100. तर चला, पण इथे बाईकवाले पण दिसत आहेत, सो माहीत नाही त्याच टाईपचा एक्सप्रेस वे आहे की नाही आहे. चला बघूया आता किती वेळ आपल्याला याच्यावर राहायचं आहे, भेटू पुढे. तर अपडेट असा आहे की NH-754A बिकानेर आहे 205 किलोमीटर, आपल्याला जायचं अजून 231 किलोमीटर. बिकानेरच्या थोडंसं पुढे आहे आणि या हायवेवर राहायचं आहे 222 किलोमीटर. 222 किलोमीटर असंच सरळ एका लाईनीत चालत राहायचं आहे. खूप बोरिंग काम आहे, पण त्यामध्ये वेळ वाचतोय आपला, तर काहीतरी ऑप्शन नाही आहे, करावंच लागेल. चला पुढे काय अपडेट असेल तर देतो मी तुम्हाला. लेहचे डोंगर बघितले, बर्फ बघितला खारदुंगला, जोजिला पासला, नुब्रा व्हॅलीचा वाळवंट बघितला आणि आता बघतोय राजस्थानचा वाळवंट. अमृतसर जामनगर रोड आहे, 1000 का 1200 किलोमीटर लांबचा. त्याच्या दोन्ही बाजूला तुम्हाला वाळू दिसेल, वाळवंट दिसेल म्हणजे, आणि एकदम रॉवाला वाळवंट आहे, म्हणजे कोण आजूबाजूला वस्ती किंवा घरं असं नाहीये, फक्त वाळवंट आहे आणि त्याच्यामध्ये जंगली झाडी काही मध्ये मध्ये उगवली, तेवढंच आहे. जाता येणार नाही अर्थातच सगळं क्रॉस करून, पण ऍटलिस्ट बघू शकतात. वाळूचे डोंगर आहेत छोटे मोठे, आणि वातावरण इकडे काय असं बदललंय, काय वेगळंच आहे, पावसासारखं झालेलं आहे, कसं काय काय माहिती. चला बघूया आता. आपल्याला अजून 174 किलोमीटर चालायचं आहे स्ट्रेट याच हायवेला, आणि मॅप मध्ये पण पूर्ण एकच ब्ल्यू लाईन सरळ दाखवते, म्हणजे एकदम जशी कोणीतरी कागदावर पट्टीने लाईन मारली तशी स्ट्रेट लाईन मध्ये हा हायवे. तर चला जाऊया. वाजले आहेत संध्याकाळचे 4:28 आणि आम्ही अजून पण याच हायवेवर आहोत, आणि अजून आपल्याला जायचं आहे 126 किलोमीटर NH-754A वर, आणि देशोक जिथे आपला राहायचा प्लॅन आहे ते आहे 134 किलोमीटर, म्हणजे ऑलमोस्ट 134, 10 किलोमीटर, 10 पेक्षा पण कमी, 7-8 किलोमीटरच आपल्याला हायवे पासून आतमध्ये जावं लागेल. तर चला, सध्या 80च्या स्पीडवरच चालवतोय आपण, त्याच्यामुळे काय प्रॉब्लेम नाही, टायर पण ओव्हर हिट होत नाही आणि इंजिनवर पण स्ट्रेस नाही. दुसरी गोष्ट, जर आपण कधी हायवेला येणार असेल जामनगर पर्यंत, तर खायचे प्यायच्या सगळ्या गोष्टी कॅरी करा, कारण रेस्टरूम कुठे चालू नाही आहेत. 4-5 रेस्ट एरियाचे स्टॉप आले, पण सगळीकडे अजून कामच चालू आहे, जस्ट लाईक मुंबई दिल्ली हायवे याची पण तीच अवस्था आहे. फ्यूल स्टेशन कुठेच नाहीये, सो पेट्रोल पंपवरून पेट्रोल पूर्ण टाकी भरून टाकी फुल करा, किंवा जे काय मॅक्झिमम जेवढं भरायचं तेवढं भरून घ्या, बस. पुढे मध्ये कुठेच हेल्प नाही मिळणार. लकीली आम्ही पण फ्यूल पूर्ण
फुल टाकी नव्हती गेली, बट 1,500चं टाकलं होतं, त्यामुळे ऑलमोस्ट फुल झाली होती टाकी. सो आम्हाला थोडंसं टेन्शन रिलीफ राहिलं. अदरवाईज ते एक टेन्शन असतं की कसा डिस्टन्स कव्हर करणार. तर चला भेटूया पुढे आणि बघूया कसा होतोय प्रवास. अपडेट आहे आपला जामनगर, अमृतसर जामनगर हायवे NH754A वर. अजून साधारण 75 किलोमीटर नंतर आपल्याला या हायवेवरने एक्झिट घ्यायचं. आणि वेळ आणि किलोमीटर एवढे स्लो चाललेत, कधीची वाट बघतोय आम्ही संपायचे, पण संपत नाहीये. 75 किलोमीटर नंतर आपल्याला एक्झिट घ्यायचं आणि मग आपण पोहोचणार देशनोक समथिंग जे काय आहे तिथे, आणि तिथे स्टे करणार आहोत. त्याच्या पुढे जात नाही आहोत कारण त्याच्या पुढे खूप छोटी छोटी गावं आहे आणि जसं काल आपला प्रॉब्लेम झाला तसाच होऊ शकतो. सो तसा नाही व्हायला पाहिजे, कारण तो हायवे ॲटलिस्ट गावातनं जात होता. हा एक्सप्रेस वे आहे जो कुठल्याच गावातनं जात नाही आणि कंटिन्यू या स्ट्रेट लाईन मध्ये चालू आहे. त्याच्यामुळे आम्ही तिथे थांबून स्टे करणार आहोत आणि मग तिकडनं उद्या पुढे बघू अहमदाबाद पर्यंत जाता येते का. चला आता या हायवेवरून जेव्हा एक्झिट करू तेव्हा देऊ अपडेट, काय आहे सीन, कुठलं हॉटेल काय आहे, कसं आहे. चला बाय. आपण एक्झिट घेतली आहे देशमुख साठी, आणि करणी माता मंदिर साठी ही जागा फेमस आहे. तर बघूया वेळ मिळाला मंदिर चालू राहिलं तर जाऊ, नाहीतर मग सध्या रेस्ट करायचा हा मेन फोकस आहे, कारण सकाळपासून आपण ड्राईव्ह करतोय. तर एका ठिकाणी इन्क्वायरी केली होती, 1200 रुपये हॉटेल भगत म्हणून समथिंग आहे, 1200 रुपये बोललेत. बघूया किती चार्जेस आहे, काय आहेत, काय बार्गेन होते. फोटोमध्ये तरी ठीकठाक वाटते, रूम AC वगैरे आहे. बाहेर एवढ्यात उन्हाळा आहे की AC ॲटलिस्ट प्रायोरिटीवर असेल. तर चला टोल पहिले बघू किती होतोय आता, कारण खूप लांब आलोय गाडीने. आपला हायवेवर खूप वेळ आहे, एवढा वेळ आम्ही मुंबई दिल्ली हायवेवर पण नव्हतो येताना, तेवढा वेळ या हायवेवर काढलाय. चला बघूया, टोल कट होऊन द्या, नंतर जाऊ आतमध्ये गावात आणि बघू काय सिस्टम आहे रूमचा वगैरे. चलो बाय. नमस्कार मित्रांनो, आपण पोहोचलोय देशमुख इथे. संध्याकाळी 6:30 वाजता मी देशमुखला पोहोचलो आणि त्यानंतर इथे एंट्री केल्यावरच लगेच रेल्वे ट्रॅकच्या अंडरग्राऊंड रस्ता आहे जो तुम्हाला थेट मंदिराकडे घेऊन येतो, आणि इथे जवळ त्यांची धर्मशाळा सुद्धा आहे आणि इतर ठिकाणं देखील आहे राहायला. सो आम्हाला रात्र काढायची होती, त्यासाठी आम्ही धर्मशाळा प्रेफर केली. AC रूम नाही मिळाली, बट कूलर रूम विथ अटॅच बाथरूम 450 रुपयाला मिळते, आणि व्हॅलिड डॉक्युमेंट लागतात. आधार कार्ड आहे, हजबंड वाईफ आहात तर वाईफचं नाव आधार कार्डवर चेंज असलं पाहिजे, अदरवाईज इश्यू होऊ शकतो. आणि फिजिकल डॉक्युमेंट लागतात, त्याशिवाय कॅश पेमेंट लागते, ऑनलाईन पेमेंट नाही. आणि आता निघालो आहे, धर्मशाळेच्या जवळच आहे करणी माता देवीचं मंदिर. तर बघूया तिकडे दर्शनाला जाऊया. जर काही अलाऊ असेल कॅमेरा वगैरे शूट तर करूया, नाहीतर मग फक्त फोटोज वगैरे क्लिक करू बाहेर आणि मग परत येऊया. आणि फ्रेश वगैरे तर झालोच आहे, आणि मग जेवायचं बघू इथे काय ऑप्शन आहे का, नाही तर मग आपलं घरचं आहेच ते जेवून आपण दिवस संपवूया. चला आता जाऊया दर्शनाला, भेटूया मंदिरात. समोर आहे एंट्रन्स, तो जो गेट आहे तो एंट्रन्स आहे, तिथून 4 व्हीलर आपली आतमध्ये येते. त्याशिवाय इथेही पार्किंग आहे. आता ऑलरेडी गाड्या लागल्या, आपली गाडी लागली आणि हा मेन एंट्रन्स आहे. तिथून तुम्ही धर्मशाळेत जाऊ शकता. बाहेर आहे असं गार्डन एरिया थोडासा आहे, 2 बेंचेस आहे, तुम्ही बसून टाइमपास करू शकता. आणि या साईडला पण पार्किंग आहे, आणि तिथून चालत जायला रस्ता आहे, आणि या बाजूला चालत जायला रस्ता आहे. चला जाऊया आता मंदिराजवळ. चालत जाण्यासाठी हा रस्ता आहे, या गेट मार्फत तुम्ही चालत जाऊ शकता, आणि इथूनच राईट समोर जी मागे तिथे तुम्हाला झाडांच्या मागे लाइटिंग दिसते ते मंदिर आहे. सो चला असं काही हे आहे, आपण जाऊया बाहेर आणि मग बघू मंदिराजवळ. आपण समोर असलेल्या त्या गेटमधनं आतमध्ये आलो. या बाजूला आहे प्रसादाची दुकानं, आणि इथे रिनोव्हेशनचं काम चालू आहे, त्यामुळे JCB ट्रॅक्टर वगैरे होईल. हे पण इथे एक आहे, आय लव्ह देशमुख लाइटिंग असते, आणि तिथे थंड पाणी मिळतं, त्यामुळे गर्दी आहे. आता काढूया इथे चपला आणि जाऊया दर्शनाला. मंदिराला सुंदर अशी लाइटिंग केली आहे, रिनोव्हेशनचं बरंच काम चालू आहे. पुढे पण काही काही गोष्टी आहेत, लाइटिंग दिसत आहेत, धर्मशाळा आणि हॉटेल वगैरे असतील. चला बघूया. तर असा काही एंट्रन्स आहे मंदिराचा. ट्रेनचा आवाज येतोय.
सगळीकडे विद्युत रोषणाई केली आहे बरीच आणि फोटो पॉइंट बनवले, तिथे फोटोज काढू शकता. लोकांची बरीच गर्दी फोटो काढायला आहे. पटापट दर्शन घेऊन नंतर फोटो काढायचे. मेन प्रवेशद्वार, मुख्य प्रवेशद्वार हे आहे. बघूया आतमध्ये अलाव आहे की नाही फोटो काढायला. चला. दिल मामा बघ केवढा आहे. ते मंदिरची खासियत हीच आहे. मंदिरात बरेच उंदीर दिसतील तुम्हाला. फक्त संचार करताना त्यांना कोणी मारत नाही किंवा काही करत नाही. कसलं पण हे खाऊन जाऊ, मॅगी खाऊ घरी. ते बघ तिकडे बघ. अशा प्रकारची विद्युत रोषणाई पूर्ण मंदिराला केली आहे. मागे भजन मंडळी भजन गातायत काही इथल्या स्थानिक भाषेत. तर मंदिरात सगळीकडे बघावं तिथे मंदिर हे मुक्त संचार करताना दिसतील. खायच्या गोष्टी आहे, प्रसाद आहे, लोक ते देतात. मंदिर असेच फिरत असतात सगळीकडे. चला जाऊया मुख्य देवीच्या दर्शनाला. सो आपण करणी माता मंदिरात जाऊन आलेलो आहे आणि साधारण 9-9:30च्या सुमारास आम्ही मंदिरातनं घरी आलो. थोडंसं डिनर वगैरे खाल्लं, काहीतरी स्पंदनचा डिनर झाला आणि त्यानंतर आता रेस्ट करायचं आहे. सो मंदिराचा एक्सपिरियन्स ओव्हरऑल मस्त होता. एकदम स्पिरिच्युअल फिलिंग येते आतमध्ये मंदिरात दर्शन घेताना. आणि नेमकं आम्ही गेलो तेव्हा आरतीची वेळ झाली होती. सो आरती देखील झाली आणि आरती आपल्याला घेता आली, ती एक गोष्ट. आणि मंदिराचं वेगळेपण म्हणजे ते पूर्ण मंदिरात तुम्हाला उंदीरांचं सुळसुळाट दिसेल. सगळीकडे उंदीर आहे. सगळे भाविक त्यांना खायला घालतात वगैरे. दूध तिथे ठेवलेलं असतं, जे ते पित असतात. चणे शेंगदाणे प्रसादासाठी जे काही घेऊन जातात ते लोक त्यांना नैवेद्य म्हणून देतात. तर थोडंसं बघायला आपल्याला वेगळं वाटतं, पण त्याच्या मागे काहीतरी धार्मिक कारण आहे. त्यामुळे मंदिरात तुम्हाला प्रत्येक ठिकाणी तुम्हाला कोपऱ्यात प्रत्येक ठिकाणी उंदीर दिसतील. म्हणजे लहान पिल्लांपासून अगदी मोठे उंदीर देखील दिसतील. आणि काही ठिकाणी उंदीर असे झोपलेले आहेत वगैरे, असं या प्रकारचं दिसत. सो बघायला थोडं वेगळं वाटतं, पण ठीक आहे, ते काहीतरी त्याचं धार्मिक कारण आहे म्हणून त्या गोष्टी आहे. अदरवाईज कोणी असं उंदरं ठेवणार नाही मंदिरात. आणि याबद्दल डॉक्युमेंटरी सुद्धा मी एक छोटीशी बघितली होती. त्यात पण असं सांगितलं की त्या देवीचे मुलांच्या स्वरूपात जे आहे ते उंदीर जन्म घेतात, असं काहीतरी त्याची आख्यायिका आहे. त्यामुळे कोणी त्यांना काही करत नाही. आणि एवढं उंदरांचं सुळसुळाट असून देखील या भागात किंवा या गावात किंवा याच्या जवळपासच्या एरियात आत्तापर्यंत कधी प्लेग या रोगाची लागण कोणाला झाली नाही किंवा काही असं झालेलं नाही आहे. सो आता करूया रेस्ट. आजचा दिवस इथेच संपला आपला आणि उद्या जाऊया इकडनं टुवर्ड्स कल्याण. आणि मॅक्झिमम ट्राय करणार आहोत की अहमदाबादपर्यंत जे आहे आपलं ट्रॅव्हलिंग झालं पाहिजे. इथून जो रोड आहे तो परत सेम जो अमृतसर जमनानगर जो हायवे आहे तोच आपल्याला परत घ्यायचा आहे आणि तोच सरळ आपल्याला अहमदाबादकडे घेऊन जाणार आहे. तर चला बघू आता उद्या कसा प्रवास होतोय. सध्यासाठी तरी आजचा दिवस इथेच संपला आहे. जर तुम्हाला हे सिरीजचे व्हिडिओ आवडले असतील किंवा हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आणि शेवटपर्यंत ही सिरीज बघा, कारण सिरीज प्रवास झाल्यावर देखील या ओव्हरऑल पिकनिकबद्दल बऱ्याच अशा गोष्टी आहेत ज्या मी तुम्हाला सांगणार आहे, ज्याची माहिती देणार आहे. चालेल, चला बाय, गुड नाईट, भेटू उद्या. बोल एकदा, बोल ना.